आपल्यासोबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारजी फोन लाईनवरून जोडलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। काय आपण या भेटी संदर्भात प्रतिक्रिया द्याल? नाही, सहज भेटही असू शकते, संवाद भेटही असू शकते आणि विविध कारणांच्या माध्यमातून भेट असू शकते। प्रत्येक भेट ही राजकीयच असेल किंवा युतीमध्ये एखाद्या पक्षाने सामील व्हावं याची चर्चा त्या भेटीत असेल असं होण्याची शक्यता तशी कमी आहे। अशा भेटी ज्या होतात त्या गुप्तपणे होतात। अशा भेटींच्या संदर्भामध्ये इतकी उघड चर्चा कधीही होऊ शकत नाही। विविध विषयांवर चर्चा असू शकते। राज ठाकरेजी एक आदरणीय नेते आहेत, अनेक विषयावर त्यांचा अभ्यास आहे। तर शेवटी राज्य चालवताना आपल्या विरोधक असणाऱ्या पक्षाचीही संवाद करणं मला वाटतं की चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण आहे। जी, आता आपण पाहतोय आगामी निवडणुका आहेत, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत। यासाठी कुठेतरी भाजपा मनसेला काही जागा सोडण्याची शक्यता आहे का, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। काही मदत मनसेची घेणार आहेत का असं बोललं जात आहे। आपली यावरती प्रतिक्रिया? नाही, अजून सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे। सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय दिल्याशिवाय निवडणुका कधी होतील हे कोणीही सांगू शकत नाही। आणि एप्रिल मे मध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर या निवडणुका जून जुलै ऑगस्ट मध्ये होऊ शकत नाही, कारण जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी आपल्याला अनंत शेतीचे प्रश्न, पाऊस पाणी असे प्रश्न येतात आणि इतक्या अगोदर युतीची चर्चा होईल असं कधीही वाटत नाही आणि झाली तरी इतक्या उघडपणे होईल असंही वाटत नाही। जी, धन्यवाद सुधीरजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।